भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। अरे जला दो पाकिस्तान, जला दो। काल पंढरपूर येथील मुर्शिद बाबा दर्गा इथं भारतीय सैन्याला सुरू झालेल्या युद्धामध्ये यश मिळावं, तसेच निष्पाप बळी गेलेले जे बांधव आहेत त्यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी देखील बळ मिळावं म्हणून प्रार्थना करण्यात आली। यावेळी पंढरपूर शहर मक्का मस्जिदचे पैश इमाम सईद भाई सय्यद, शफी मुलानी, निसार शेख, इम्रान मनेरी, सलीम सय्यद, मुसेब बागवान, जमीर सय्यद, मुन्ना बागवान, बशीर शेख, शकील मुलानी व पंढरपूर शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर पाकिस्तान जला दो अशा घोषणा दिल्या गेल्या। आज पंढरपूर येथे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं मुर्शिद बाबा दर्गा येथे आपल्या लष्कराला बळ मिळावं म्हणून या ठिकाणी दुआ करण्यात आली, प्रार्थना करण्यात आली आणि या लढाईमध्ये निश्चितच भारत यश संपादन केलेलं आहे। परंतु जे काय बांधव जे निष्पाप काही बळी गेले होते त्यांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली, त्यांच्या कुटुंबियांना यामधून सावरण्याचं बळ मिळावं यासाठी देखील प्रार्थना करण्यात आली। या ठिकाणी मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे, जगामध्ये भारत हा देश आदर्श आहे। हे ज्यावेळेला आपल्यावरती पाकिस्ताननं आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतला, याचा बदला घेत असताना आपले भारतीय सैनिक असतील यांनी तिथलं जे अतिरेकी आड्डे उडवले, अतिरेक्यांना त्या ठिकाणी त्यांनी उद्ध्वस्त केलं, परंतु कुठेही सर्वसामान्यांना मारलेलं नाही। हे जगातलं एकमेव उदाहरण म्हणजे आपला भारत देश आहे, आपला हा हिंदुस्थान आहे। त्याचबरोबर मला आपल्या सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे। लष्कर प्रमुख असतील, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, यांचं देखील मनापासून अभिनंदन करायचं आहे की हा जो निर्णय घेतलेला आहे, जे पाकिस्तानला जी अक्कल घडवलेली आहे, इथून पुढं पाकिस्तान आपल्या भारताकडं, आपल्या हिंदुस्थानाकडं वाकड्या नजरेनं सुद्धा बघणार नाही, अशी अक्कल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील व आपल्या सर्व जवानांनी केलेली आहे। त्याबद्दल सर्व जवानांचं, मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो।